तुम्ही हा फिश फ्राय पहा, चमच्याने किती जरी खरडलं तर याचं कोटिंग अजिबात निघत नाही आणि बराच वेळ हे फिश फ्राय असेच कुरकुरीत राहतात। तुम्ही कोणताही मासा घ्या, या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स वापरून अगदी 100% कोटिंग न निघता असाच हा बराच वेळ कुरकुरीत फिश फ्राय राहतो। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। फटाफट रेसिपीला सुरुवात करूयात। तर यासाठी इथे मी मरळ मासा घेतलेला आहे। साधारणतः 10-12 पीसेस असतील। जिथे मासा मिळतो तिथे हा स्वच्छ करून दिला जातो। घरी आणल्यानंतर 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। मॅरिनेशनसाठी एका बाउलमध्ये 1 चमचा हळद घेतलेली आहे। त्यानंतर 2 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला किंवा अर्धा चमचा घेतला तरी देखील चालतो। चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्यानंतर एक अख्खा लिंबू इथे मी घेतलेला आहे। लिंबाचा रस घ्यायचा आहे। तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथे चिंचेचा कोळ देखील वापरू शकता। तर आता हा आपल्याला अख्खा लिंबाचा रस घ्यायचा आहे। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। आता यामध्ये साधारणतः 3 चमचे जे पोहे खाण्याचे चमचे असतात त्याने मी आगळ घेतलेला आहे कोकमचा। तुम्ही इथे चिंचेचा कोळ सुद्धा वापरू शकता। त्यानंतर 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे। हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। तर लिंबाचा रस किंवा आगळमुळे याला पेस्टचं स्वरूप आलेलं आहे। यामध्ये कुठेही मी पाण्याचा वापर केलेला नाही आहे। आता हे जे माशाचे पीसेस आहेत ते यामध्ये डीप करून सगळीकडे एकसारखा मसाला लावून घ्यायचा आहे आणि मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचा आहे। तर अशा पद्धतीने सगळीकडे चांगला असा मसाला लावून घ्यायचा आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका। तर सगळ्या पीसेसना अशा पद्धतीने मसाले लावून घ्यायचे आहे। हे पहा, अशा पद्धतीने पीसेसना सगळ्या मसाले लावून झाले की मॅरिनेशनसाठी 1 तासभर ठेवून द्यायचं आहे। तुम्हाला जर कमी वेळ असेल तर 15 ते 20 मिनिटं ठेवला तरी देखील चालेल, पण जास्त वेळ ठेवलं तर मसाले आतपर्यंत मुरतात आणि फिश फ्राय चवीला अप्रतिम लागतो। तर आता नेक्स्ट स्टेपमध्ये इथे आपण कोटिंगसाठी 1 वाटी रवा घेतलेला आहे। रवा बारीक किंवा मोठा कोणताही घेऊ शकता। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। साधारणतः 1 अर्धा चमचा मीठ घातलेला आहे मी इथे। त्यानंतर 1 चमचाभर लाल तिखट घालायचं आहे। तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 1/2 चमचा हळद आणि 1 चमचाभर यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे। तांदळाच्या पिठामुळे कोटिंग एकदम व्यवस्थित बसतं आणि मध्येच निघत नाही। तर आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं, सगळं मिक्स करून घ्यायचं आणि एक पीसेसना अशा पद्धतीने कोटिंग लावून घ्यायचं आहे। तुम्ही जेवढे मासे तळणार आहात तेवढ्याच मासांना हे कोटिंग लावून घ्यायचं आहे। एकाच वेळी जास्त पीसेसना लावून ठेवू नका, नाहीतर मग रवा भिजला जातो आणि म्हणावं तसं फिश फ्राय कुरकुरीत होत नाही। तर आता एकाच वेळी मी आता इथे 2 मासे तळणार आहे, त्यामुळे मी 2च पीसेसना कोटिंग लावून घेते। तुम्ही याच्याऐवजी कोणताही मासा घेतला, सुरमई मासा जरी घेतलात तरी प्रोसेस ही सेमच राहते। अशा पद्धतीनेच मसाले तयार करून कोटिंग तयार करून तुम्ही फिश फ्राय बनवलं तर वरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम ज्युसी आणि सॉफ्ट असे हे फिश फ्राय तयार होतात। नक्की ट्राय करून पहा। आता नेक्स्ट स्टेपमध्ये ते मी चपातीच्या तव्याला तेल लावून घेतलेलं आहे। तवा चांगला गरम करून घ्यायचा, गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि मध्ये मी 2 ते 3 चमचे मोठे चमचे तेल घातलेलं आहे। तेल गरम झालं की यामध्ये एक मासा आपल्याला हा अशा पद्धतीने सोडून द्यायचा आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आता आणि मीडियम हीटवर आपल्याला हे मासे छान असे खरपूस तळून घ्यायचे आहेत। साधारणतः 1 मिनिट 2 मिनिट खालतून चांगले हे शेकले जातात। वरतून वाटल्यास तुम्ही थोडंसं तेल सोडू शकता। आता साधारणतः 1 मिनिटभरानंतर खालून छान असे हे तुम्ही पाहू शकता, मस्त असे हे तळून झालेले आहेत। आता दुसऱ्या साईडने देखील आपण छान असे हे खरपूस भाजून घेऊयात आणि तुम्ही पाहू शकता कुठेही तव्याला कोटिंग चिकटलेलं नाही किंवा कुठेही निघालेलं नाही आहे। साधारणतः 3 ते 4 मिनिट लागतात हे मासे चांगले असे शिजायला। आता तळून झाली की अशा पद्धतीने हे एका साईडला करायचं म्हणजे तेल जे काय आहे ते निघून जातं खाली। आता हे आपण बाजूला काढून घेऊयात मासे। तुम्ही पाहू शकता किती सुंदर टेक्स्चर आलेलं आहे आणि सगळीकडून एकसारखं कोटिंग झाले आणि बराच वेळ हे फिश असेच कुरकुरीत राहतात।
तर बाकीचे सगळे जे पीसेस आहेत आपण अशाच पद्धतीने फ्राय करून घेऊयात। तुम्ही पाहू शकता किती सुंदर टेक्स्चर आलेलं आहे, चवीला तर विचारूच नका, खूपच मस्त लागतात। तर इथे आपले मस्त असे हे फिश फ्राय तयार झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतायत, चवीला तर अप्रतिम लागतातच। शिवाय तुम्ही चमच्याने कितीही जरी खरडलं तरी याचं कोटिंग अजिबात निघत नाही। 100% कोटिंग न निघता हे मासे असे व्यवस्थित तयार होतात। व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स वापरून जर तुम्ही हा फिश फ्राय बनवलात तर कोणताही मासा वापरा, अशाच पद्धतीने हे चवीला अप्रतिम, वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट ज्युसी असे हे मासे तयार होतात। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते प्लीज कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशा नवनवीन झणझणीत आणि गोड रेसिपींसोबत। धन्यवाद।